चला, हा प्रॉब्लेम कोणाच्या नावाचा आहे? आपल्याकडे नाव दिलंय का तुम्हाला? मी नाव नसेल दिलं तरी हा मिस मयुरी. काय काय लिहिते मी? मिस मयुरी. Computation of taxable income from salaries AY PY 2021-22 2020-21 particulars amount rupees. चला मग सगळ्यात पहिले आपल्याकडे काय टॅक्सेबल असतं? बेसिक सॅलरी असते. एकाने मला सांगायचं काम करा. झाला बेसिक सॅलरी किती सांगितली तुम्हाला मी? 15,000. फिक्स ठरलंय मला, तेच येते तोंडात. 15,000 गुणिले 12, 15 गुणिले 12 1,80,000. मग काय आपल्याकडे? डिअरनेस अलावन्स किती मिळाला? 5,000 पर मंथ. 12 60. चला, पर्सेंटेज कमिशन पण मिळालं होतं आपल्याला. पर्सेंटेज कमिशन किती मिळालं होतं? 5% ऑफ टर्नओव्हर. किती होता तुमचा? 15 लाख का? म्हणजे किती आले? 75,000. नंतर तुम्हाला काय मिळाला? फिक्स्ड वाला कमिशन. फिक्स कमिशन किती मिळालं होतं तुम्हाला? 15,800. 15,800 गुणिले 12 1,89,700. 1,89,000. सॉरी बरोबर आहे ना? 1,89,000. नेक्स्ट 79 दिले. हा माझा तो 89 मधला घोळ आयुष्यभर होणारच आहे माझा. सुचत नाही मला ते. एक मिनिट. डिअरनेस अलाउन्स झाला. त्याच्यानंतर काय? सॉरी, फिक्स कमिशन झालं. आता काय मिळणार आपल्याला? बोनस किती मिळाला? 35,000. डायरेक्टली फिक्स 35,000 रुपये. कॅमेराकडे लक्ष ठेवा, बरं झालं तर सांगा मला. नेक्स्ट काय आपल्याकडे मिळालेलं? आपण लिहूयात ट्रान्सपोर्ट अलाउन्स. सांगा रे, ट्रान्सपोर्ट अलाउन्स किती मिळाला आहे तुम्हाला? 2,000 पर मंथ. 2,000 गुणिले 12 12 24. अरे फुल्ली टॅक्सेबल. ह्या सगळ्या गोष्टी होत्या फुल्ली टॅक्सेबल. याच्यावर एक्झम्पशन नाही. मग याच्यानंतर तुम्हाला कोणता अलाउन्स मिळाला? हाऊस रेंट अलाउन्स. किती मिळाला? 7,000 पर मंथ. 12,784. पण त्यांना याला एक्झम्पशन मिळेल कधी? जेव्हा हा भाडं भरत असेल बाहेर. बघा बरं, भाडं भरतोय का? बघा, भाडं भरतोय का? बघा तो त्याच्या पुढेच आहे. तो भाडं भरतोय का? चेक करा. बघा आता दिसतंय का व्यवस्थित? हा, तो वाकडा तिकडेशी जाऊ द्या. दिसतं का बघा? हाऊस रेंट अलाउन्स लिहिला तुम्ही 7,000 गुणिले 12. एक्झम्पशन मिळणार याच्यावर. काय मिळणार माहिती का एक्झम्पशन? कारण ह्याने रेंट पेड केलेलं आहे. कोणत्या हाऊससाठी? मुंबईच्या हाऊससाठी. पुढे काय मिळालं याला? एक्झम्पशन नंतर काढू. पुढे काय मिळालं? चिल्ड्रन हॉटेल. हॉटेल निघ बाबा. चिल्ड्रन हॉस्टेल अलाउन्स 1,200 पर मंथ ना. 1200 गुणिले 12. पण गुणिले किती पोरं म्हटलं का त्यांनी? पर मंथ पर चाइल्ड म्हटलंय का? फक्त पर मंथ आहे ना. म्हणजे याचा अर्थ 3ही मुलांना मिळून दिलेलं आहे. बघा इथे त्यांनी पर मंथ म्हटलंय की नाही? फक्त पर मंथ म्हटलंय ना जिथे, तिथे याचा अर्थ तुमच्या 3ही मुलांना मिळून दिलेली अमाऊंट आहे. आणि जेव्हा पर मंथ पर चाइल्ड म्हणतील ना, तेव्हा गुणिले तुम्हाला चिल्लर पण करावं लागणार आहे. नाही, एक्झम्पशनला हे बघा, तुम्हाला हॉस्टेल मिळताना हा किती मुलांसाठी मिळू शकतो. पण एक्झम्पशन जेव्हा घ्याल ते किती मुलांसाठी? 2 मुलांसाठी. स्कॉलरशिप मिळते का 2च्या वर? आजकाल तेही नाही मिळत. चला मग, चिल्ड्रन हॉस्टेल अलाउन्स 1200 गुणिले 12 14,400 लेस. किती हॉस्टेल अलाउन्सचं एक्झम्पशन? 300 पर मंथ
पर चाइल्ड. मॅक्स टू मॅक्स किती चिल्लर? 2 चिल्लर ओनली. म्हणजे किती आले? 12 36 36 जुने 2 7,200. म्हणजे वजाबाकी करून किती आले? 0 0 2 7. बरोबर का? बंद झालं. सांगता कोण? पुढे काय मिळालं मग आपल्याला? चिल्ड्रन एज्युकेशन अलावन्स. किती मिळालं चिल्ड्रन एज्युकेशन अलावन्स? 900 पर मंथ पर चिल्लर. 900 पर मंथ पर चिल्ड्रन. 900 करून घे झाला नसेल तर. किती आले? 32,400. याला एक्झम्पशन किती रे? फक्त 300 का 100? एज्युकेशनला 100 आहे. 100 गुणिले 12 गुणिले 2, कारण मॅक्स टू मॅक्स 2 चिल्लर. मग किती आले हे? 2400. वजा केले किती टॅक्सेबल आले? 30,000 टॅक्सेबल आले. हा होता तुमचा चिल्लर एजुकेशन अलावन्स. उसके बाद क्या मिला? जल्दी जल्दी बोलो. त्याच्या खाली अजून एक गोष्ट होती आधी, ती घेऊन टाकूयात. एंटरटेनमेंट खाली आहे. एंटरटेनमेंट अलावन्स किती मिळाला रे? तो गुणिले 12 किती आले? 30,000 फुल्ली टॅक्सेबल. उसके बाद क्या मिला? नाही रे, ट्रान्सपोर्ट घेतला ना आपण. नाही, अजून काही काही आहे. हां, एक्सपेन्सेस बॉर्न बाय एम्प्लॉयर. एम्प्लॉयर ने केला खर्चा. कितना किया एम्प्लॉयर ने खर्चा? उनको सबको अपन को लिखने का है. ओके, चलो इसको मारने का अंडरलाइन. एम्प्लॉयरने कोणते कोणते खर्च केले ते सगळ्यांचे नावं लिहूयात आपण एक रँडमली खाली. कुक्स सैलरी, उसके बाद WATCHMAN वॉचमैन्स सैलरी, उसके बाद स्वीपर्स सैलरी. चलो इनकी अमाउंट बोलो. 9,000 10,000 12,000. कुकची सॅलरी 9,000, वॉचमनची 10,000 आणि स्वीपरची किती महागडा बघा स्वीपर. चला टोटल मारा. दिस इज बेटर ऑप्शन. 31,000 अमाऊंट फुल्ली टॅक्सेबल. नो एक्झम्पशन फॉर रिइम्बर्समेंट्स. ज्या गोष्टी तुम्हाला रिइम्बर्स करतोय तो एम्प्लॉयर किंवा तुमच्यासाठी खर्च करतोय त्याला एक्झम्पशन भेटत नाही. हां, त्यांनी हाऊस रेंट अलाउन्स मात्र दिलाय ना, त्याला एक्झम्पशन आहे. एम्प्लॉयर्स कॉन्ट्रीब्युशन टू RPF. तुमचे जे दोन्ही प्रॉब्लेममध्ये जे दोन्ही शब्द आहेत ना, एम्प्लॉयरचा आणि एम्प्लॉईचा, तिथं कंसात RPF लिहा. लिहिला? चला आता सगळे झाले, बाकीचे अलाउन्स सगळे लिहून झाले आपले, है ना. आता फक्त एम्प्लॉयर्सचं कॉन्ट्रीब्युशन राहिलं. मग यांचं नाव लिहूयात. चला. अरे काय तुम्ही पण 31 मध्ये ते ऍड व्हायला पाहिजे होतं. थांबा. गॅस इलेक्ट्रिसिटी किती आहे? गॅस इलेक्ट्रिसिटी बिल 15,000. 46,000 आले का? फुल्ली टॅक्सेबल 46. प्रोफेशनल टॅक्सची डिडक्शन मिळते अंडर सेक्शन 16(2) ते पुढे मिळतात, लास्टला मिळतात. ग्रॉस सॅलरी नंतर. त्याला नाही एवढं वाचायचं. हां, मात्र बरं का, तुमचा प्रोफेशनल टॅक्स तुमच्या एम्प्लॉयरने भरला. प्रोफेशनल टॅक्स तुमचा भरला कोणी? तुमच्या एम्प्लॉयरने. तर तो तुम्ही काय कराल? आधी टॅक्सेबल कराल आणि मग त्याचं डिडक्शन घ्याल. आलं का लक्षात? मग तुम्ही का? कारण रूल आहे ना आपल्याकडे, एम्प्लॉयर एम्प्लॉयर रिलेशनशिपमध्ये जे काय मिळेल ते टॅक्सेबल ॲज अ सॅलरी. सो तो तुमच्यासाठी काय पण करेल ना तर ते इथं टॅक्सेबल होणार आहे. तो तुमच्यासाठी हॉटेलचं बिल भरेल ते पण इथं टॅक्सेबल आहे. तो तुमच्यासाठी रिक्षाचं बिल भरेल ते पण इथं टॅक्सेबल आहे. आलं का लक्षात? हां, काही गोष्टींना एक्झम्पशन्स तुम्हाला आहेत, जसं हाऊस रेंट अलाउन्सला आहे. चला मग हे झालं तुमचं एक्सपेन्सेसचं. मग आता पुढे काय आहे?
एम्प्लॉईज कॉन्ट्रीब्युशन ना का एम्प्लॉयर, एम्प्लॉयर्स कॉन्ट्रीब्युशन टू RPF. बघा मी लिहिताना तुम्हाला क्वेश्चन दिला तो जरा गडबड झाली आहे, सकाळी उठल्यामुळे होऊ शकतं ते. एम्प्लॉयर्स कॉन्ट्रीब्युशन टू RPF मिळताना कसा मिळाला? 12% ऑफ बेसिक प्लस DA. कोणी झोपेत असेल तर इथे झोप उघडा आता. किती इथे? 12% बेसिक प्लस DA. निदान माझा आवाज ऐकला तरी तुम्हाला जाग आली पाहिजे. 12% ऑफ बेसिक कितना है? 1,80,000 प्लस योर DA इज 60,000. निकालो इसका 12%. बेसिक 1,80,000 आणि DA तुमचा 60,000. 28,800. 28,800. बट ही अमाऊंट फुल्ली टॅक्सेबल नाही होणार. का माहिती का? कारण हा RPF आहे की नाही. RPF म्हणजे रेकग्नाइज प्रॉव्हिडंट फंड. रेकग्नाइज प्रॉव्हिडंट फंड म्हणजे काय? तर तुमचा एम्प्लॉयर आहे ना, तो एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड अँड मिसलेनियस प्रोव्हिजन्स ॲक्ट 1952 चं सगळं काही ऐकतो. म्हणजे त्याने म्हटलं आहे की शेड्यूल बँकेत पैसे ठेवा, तर तुमचा एम्प्लॉयर शेड्यूल बँकेत पैसे ठेवतोय. त्याने सांगितलं असे रिटर्न्स भरा, तुमचा एम्प्लॉयर ते रिटर्न्स भरतोय. याचा अर्थ तुमचा एम्प्लॉयर हा रेकग्नाइज आहे. आणि जर का रेकग्नाइज आहे म्हणजे तो लाडका आहे. लाडक्याला एक्झम्पशन भेटतं, दोडक्याला एक्झम्पशन भेटत नाही. चला मग लाडक्याला किती एक्झम्पशन भेटेल? एम्प्लॉयरच्या कॉन्ट्रीब्युशनसाठी 12%. मग लिया लेस एक्झम्प्ट बट सुनो मेरी बात 12% ऑफ. आता बघा लक्षात आहे सगळ्यांचं. सॅलरी आपल्याला इथे लिहिली तुम्ही तरी चालेल, ऑर एल्स तुम्ही ना इथे वापस लिहू शकता असं इथे वरती की सॅलरी फॉर द पर्पज ऑफ RPF असं लिहायचं. आणि हीच जी आहे ना ही वाली जी सॅलरी आहे ना, हीच वापस वरती नेऊन लिहायची सॅलरी फॉर द पर्पज ऑफ RPF. आणि तिला वर्किंग नोट नंबर 1 नाव टाकून इथं खाली लिहू शकता. ओके. आणि जर का तसं नसेल करायचं तर सुटसुटीत गुटगुटीत अक्षरात इथे लिहायचं. काय लिहिणार? एक्झाम 12% ऑफ सॅलरी कोणती बघा हा का. बेसिक किती आहे? 1,80,000. DAचा फॉर्मिंग पार्ट. DAला पुढे कंसात काही फॉर्मिंग पार्ट दिलेला आहे का तुमच्या? कुछ भी नहीं लिखा तो उसको लेने का भी नहीं. तो उधर मैंने लिखा नील. प्लस यू हैव परसेंटेज कमीशन. हाउ मच? 75,000. चला मारा 1,80,000 प्लस 75,000 टोटल मारा 1,87,000 पळे. हां त्याच्या 12% काढा. 2,55,000च्या 12%. 30,600. ज्योती मी काय म्हटली? मी 70,500 म्हटली, 7,500 नाही. चला सुनो मेरी बात. जीन्स तर 28,000ची आहे आणि तो पोरगा मागतो डिस्काउंट 30,000चा. द्याल का? नाही. त्याला म्हणायचं भाऊ जेवढ्याची जीन्स तेवढा डिस्काउंट. म्हणजे काय थोडक्यात जेवढ्याचं इन्कम तेवढ्याचंच डिडक्शन. युअर डिडक्शन कॅन नॉट एक्सीड युअर इन्कम. हे वाक्य कायम लक्षात ठेवा. तुम्हाला ओरल्स वगैरे पण येऊ शकतं. युअर डिडक्शन्स कॅन नॉट एक्सीड युअर इन्कम. मग भले डिडक्शन असू द्यात, भले एक्झम्पशन असू द्यात, हे तुमच्या इन्कमला एक्सीड करू शकत नाही, इन्कमपेक्षा पुढे जाऊ शकत नाही. म्हणजे मम्मीने पॉकेट मनी दिली आहे 28,000 आणि खर्च तुम्ही केला 30,000. शक्य आहे का असं? नाही चलता येईल. चला मग बाहेर किती आले? नील. बाहर कितने आले? नील. उसके आगे का प्रॉब्लम लिखने का है. 1-2 मिनट दो मुझे. चलो ध्यान दो. एम्प्लॉयरचं कॉन्ट्रीब्युशन झालं. एम्प्लॉईने सुद्धा कॉन्ट्रीब्युशन केलं आहे RPFला, पण त्याने केलं की नाही, त्याच्या खिशातनं पैसे गेलेले. मग त्याला आपण काय देणार? एक्झम्पशन देणार. ओके. सॉरी डिडक्शन. एक्झम्पशन डिडक्शन अंडर सेक्शन 80C. सीला मी काय म्हणते आठवतं का तुम्हाला कोणाला? C4 काय म्हणते मी? नाही. डिडक्शन अंडर सेक्शन 80C ला काय म्हणते मी तुम्हाला आठवतं का? आपण जेव्हा रिपेमेंट ऑफ हाऊस लोनचं करत होतो, HP हाऊस प्रॉपर्टी, इंटरेस्ट आणि प्रिन्सिपल दोघांची डिडक्शन घ्यायचो आपण. इंटरेस्टची कुठे? HP मध्ये, आणि प्रिन्सिपल अमाऊंटची वजाबाकी कुठे घेणार होती? कुठे सांगितलं तुम्ही तुम्हाला? 80C मध्ये. मग 80C ला मी काय म्हटलं होतं आठवा बरं?
कॉन्ट्रीब्युशन फॉर फ्युचर असं मी त्याला म्हटलं होतं. ATCला कसं ओळखायचं? कॉन्ट्रीब्युशन फॉर फ्युचर. कधीही विसरू नका. बघा मी फी वसूल बोलता सगळ्या गोष्टी, पेपरला लागणाऱ्या गोष्टी, वायफळ कोणतीच गडबड नसती. माझे शब्द लक्षात ठेवा. मंत्र कसा असतो कानात देवाने सांगितलेला, सेम तसा टॅक्सचा गुरुमंत्र आहे हा. मी तुम्हाला जे बोलेल ते तुम्ही कायम लक्षात ठेवायचं. हे तुमच्या कुठंही कामाला येणार आहे. मग डिडक्शन अंडर सेक्शन ATC जाईल. कोण? तुम्ही केलेलं कॉन्ट्रीब्युशन. आलं लक्षात? मग तुम्ही म्हणाल मॅम आता समजा तुम्ही जॉबला नाही आहे, मग तुम्ही PPFचे पैसे भरता, तुमचे कुठे जावा की तिथंच डिडक्शन अंडर सेक्शन ATC. मग आता ही राजश्री मला विचारेल तुमचं तर सॅलरी इन्कम नाही आहे, मग कसं काय ATC घ्याल तुम्ही? पण आपल्याकडे एकच इन्कम हेड आहे का? 5 आहेत ना. टॅक्सेबल इन्कम फ्रॉम सॅलरी, टॅक्सेबल इन्कम फ्रॉम HP, टॅक्सेबल इन्कम फ्रॉम PGBP, अदर सोर्सेस, कॅपिटल गेन. 5 जण आहे. मी कुठूनही पैसे कमवतीये, मी PGBPतनं पैसे कमवतीये. मला काय मिळणार आहे? ATC भेटणार आहे. ATC टू ATU पर्यंत ते सगळे डिडक्शन्स मला ॲप्लिकेबल आहे. इंडिव्हिज्युअलला जेवढे ॲप्लिकेबल आहे ना, मी इंडिव्हिज्युअल व्यक्ती की नाही, इंडिव्हिज्युअलला जेवढे ॲप्लिकेबल आहेत तेवढे सगळे मला भेटणार. सो ATC पण मला भेटू शकतो. ATC फॉर कॉन्ट्रीब्युशन. तर एम्प्लॉईचं कॉन्ट्रीब्युशन जरा राहू द्या. त्याच्या पुढे काय आहे? इंटरेस्ट आहे. म्हणजे बघा हे जे PF आहे, हे PF, हे बघा हा दिसला PF. या PFला एम्प्लॉयरने भरले, एम्प्लॉईने भरले. ही उठाठेव केली होती एम्प्लॉयरने, है की नाही? याच्यावर बसला आपल्याला, याच्यावर मिळाला आपल्याला इंटरेस्ट. एम्प्लॉयरचं कॉन्ट्रीब्युशन टॅक्सेबल, एम्प्लॉईचं ATC, आणि त्याच्यावर जो इंटरेस्ट मिळतो तो सुद्धा कंपल्सरी राहणार टॅक्सेबल. हां, लाडका असेल म्हणजे RPF असेल तर त्याला आपण काय देऊ? एक्झम्पशन देऊ. आणि दिस इज RPF. चलो मग लिहा. मग इंटरेस्ट इंटरेस्ट रिसीव्ड फॉर RPF किंवा ऑन RPF. क्वेश्चनमध्ये जसं दिलं असेल तसं. चलो इंटरेस्ट कितना था तुम्हाला? 66,000. आय थिंक बरोबर आहे माझा, है ना? लेस एक्झम्पशन किती मिळणार होतं? आठवा. 9.5 का 10.5? पटकन बोला. 9.5 की 10.5? मी सांगितलं ना, विसरू नका मी शिकवलेल्या गोष्टी अजिबात. 1,80,000 प्लस नील प्लस 75,000. बघा हे असं जर का 2-2 वेळेस तुम्हाला ब्रॅकेटमध्ये नसेल लिहायचं ना, तर गपचूप स्पेशल वेगळी वर्किंग नोट तयार करा. वर्किंग नोट नंबर 2 आणि सॅलरी फॉर द RPF असं लिहा आणि तिघींचं नाव लिहा. तिघांचं नाव लिहायचं, तिथं फायनल अमाऊंट लिहायची 2,55,000. आणि त्याच्या किती टक्के? 9.5 किंवा मग 12% आपण काढणार. सत्य. चला काढा. 24,225. करो इनमें मायनस. किती आले टॅक्सेबल? किती? 675. पण किती? 41,775 आली आपली टैक्सेबल अमाउंट. ओके, इसके बाद कुछ मिला है भाई को? कुछ नहीं मिला. आय थिंक सो. चेक करून घ्या सगळं काही झालंय का. हो, एक गोष्ट राहिली आहे बघा, हाऊस रेंट अलावन्स. मी तुम्हाला म्हणलं होतं ना आपण हा थोड्या वेळाने घेऊ. मला वाटलं होतं कोणी कोणी येईल म्हणून थांबवलं होतं. हाऊस रेंट अलावन्स बघा, एग्जम्पशन मिळणार आहे याला. का? कारण हा रेंटवर राहतोय इन मुंबई हाउस. ओके, चलो फिर क्या करने का? एग्जम्पशन निकालने का. कितना मिला? पुन्हा लक्ष द्या. तुम्हाला मी म्हटलंय 1, 2, 3 या 3 बहिणी आहेत. या 3 बहिणींपैकी कोणतीही छोटी येऊ शकते. त्या छोटीलाच घरी घेऊन जायचंय. मोठ्या बहिणीला कधीच पसंत करायचं नाही. चला, बहीण फिक्स नाही आहे तुमची, छोटी जी येईल ती. मग बघा, ॲक्च्युअल रिसिव्ड 84,000. ठीक आहे. 40% और 50% ऑफ सॅलरी. मेट्रो सिटी आहे आपली मुंबई, है ना. दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता, DMCK याच्यामध्ये आपली सिटी येते. 50% एक्झम्पशन मिळणार आहे. सॅलरी कोणती ही बघा खाली. बेसिक सॅलरी 1,80,000. DAच्या तिथे तुमच्या प्रॉब्लेममध्ये फॉर्मिंग पार्ट नुसतं नाव जरी दिलं असतं ना, आपण अख्खा अमाऊंट घेतला असता DAचा, पण त्यांनी नाही दिलेलं नाहीये. टक्के बी दिलेले, नाव बी दिलं नाही, है ना.
सो आपण इथे DA घेणार नाही, बट पर्सेंटेज कमिशन नक्कीच घेणार. टोटल आली 2,55,000. चला 50% ऑफ 2,55,000. 1,27,500 ही अमाऊंट आली तुमची 50%ची. आणि रेंट पेड मायनस 10% ऑफ सॅलरी. बघा पहिली लिमिट होती, पहिल्या बहिणीचं नाव होतं 84,000. दुसरी लिमिट आहे 1,27,500, म्हणजे दुसरी बहीण आहे 1,27,500. तिसरी बहीण रेंट पेड केलं त्याने 7,500 गुणिले 12 मायनस 10% ऑफ सॅलरी म्हणजे 2,55,000च्या 10%, म्हणजे 7,500. 12 7 84, 12 5 84, 6 92, 92,000 मायनस 90 आहे नक्की. 90,000 मायनस 25,500. चला उडवा. 64,500. हां हां. चला यांच्यामध्ये छोटी बहीण कोणती आहे? 64,500. घरच्यांना सांगायचं पसंत आहे 64,500. चला घेऊन जाऊ घरी. तुमचा भाऊ 84, वहिनी आली 64,500. चिल्लर किती आले सांगा? टॅक्सेबल किती आली अमाऊंट? 19,500. हा झाला तुमचा सगळा प्रॉब्लेम सोडवून. आता आपण काढणार ग्रॉस सॅलरी. चलो मारो टोटल जल्दी जल्दी. मला आता जरा बारीक व्हावं लागेल मला इथं. डिडक्शन काहीतरी गडबड झाली हा माझी. DEDUCT आहे बरोबर. डिडक्शन अंडर सेक्शन 16 इज स्टँडर्ड डिडक्शन and 16 इज सगळं लिहायचं. 7,84,075. एक झालं ना आत्ताशी अमाऊंट बोलली होती मी. 7,38,75. चलो फायनल अमाऊंट 7,38,075 ना. हाँ हे कौन बोलणार? चला स्टैंडर्ड डिडक्शन कितना होता है? डायरेक्टली 50,000. स्टँडर्ड आहे ना म्हणजे फिक्स आहे. स्टँडर्डचं नावच फिक्स आहे. तुम्ही कॉस्टिंग मध्ये शिकले का नाही? स्टँडर्ड कॉस्टिंग का बरं काढतात ते स्टँडर्ड? मागच्या वर्षीच्या अंदाजाने ह्या वर्षी ते काय करतात? स्टँडर्ड फिक्स करतात की एवढं व्हायलाच पाहिजे, ह्याच्यापेक्षा कमी व्हायला नको. चला मग स्टँडर्ड किती घेतले डिडक्शन? 50,000. प्रोफेशनल टॅक्स मॅक्स अलाउड अप टू 2,500. ह्याच्यापेक्षा वर नाही. याचं कारण मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेल. किती बघा मग 2,500 लिहिले इथे आपण. चलो आने दो बार. कितना आया? 52,500. उडवा 52,500. 6,85,575. ही आली तुमची. सुनो मेरी बात. नेट टैक्सेबल सैलरी, बट इसको मैं अभी और एक नाम दूंगी. ग्रॉस टोटल. ग्रॉस सॅलरी झाली ना वरती. ग्रॉस टोटल इन्कम. मग तुम्ही मॅम याला ग्रॉस टोटल इन्कम का म्हटलं? मयुरीने म्हटलंय का प्रॉब्लेममध्ये की तिचं काही अजून वेगळं इन्कम आहे असं? नाही आहे. मग हेच तिचं टोटल इन्कम आहे. मग यातनंच तर वजा करणार 80C. मग तुम्ही इथे लिहिणार लेस डिडक्शन अंडर सेक्शन 80C. नाव काय देणार? एम्प्लॉईज कॉन्ट्रीब्युशन. व्हेरी गुड. 95,000 होता आय थिंक. मग तुमचं नेट टॅक्सेबल इन्कम किती आलं? नेट थांब एक मिनट. नेट टैक्सेबल इनकम कितना आया? नेट टैक्सेबल इनकम 95,000 माइनस करो. 5,90,575. दिस इज युअर फायनल आन्सर. चला प्रोफेशनल
प्रोफेशनल टॅक्सचा विषय बघा आता कसा आहे, मी तुम्हाला खूप दिवसांपासून सांगते, सांगेल असं. प्रोफेशनल टॅक्स म्हणजे काय, तर तुम्ही जॉबला आहे ना, तर बरं म्हणून तो पण टॅक्स प्रोफेशनल टॅक्स. मग आता हा जो प्रोफेशनल टॅक्स आहे तो सगळ्या एम्प्लॉईड व्यक्तीला असतो. मग तो सेल्फ एम्प्लॉईड व्यक्ती असो नाही तर सॅलरीड एम्प्लॉई असो. म्हणजे मी काय करते आता, मी ॲज अ टीचर शिकवते ना, तरी सुद्धा मला भरायचा आहे प्रोफेशनल टॅक्स. हां, पण माझे क्रायटेरिया वेगळे आहेत. आणि जो सॅलरीड एम्प्लॉई आहे त्यालाही भरायचा आहे प्रोफेशनल टॅक्स. त्याचा क्रायटेरिया हा पाहिजे. याची सॅलरी 0 to 7,500पर्यंत आहे. भाऊला प्रोफेशनल टॅक्स नील. पण जर का सॅलरी 7,500च्या वर गेली बट 15,000च्या आतमध्ये आपल्यासारखे चिल्लर, तर भाऊंना प्रोफेशनल टॅक्स बसणार 175 दर महिन्याला. किती होतात, 2100 होतात. समजा, म्हणजे याला दर महिन्याला एवढे भरायचे. अगर इसने नहीं भरा, पेनल्टी पे पेनल्टी, पेनल्टी पे पेनल्टी. आणि जास्त आधी गेलं का मग भाऊला जेल, नाही तर मग दंड. आणि 15,000च्या वर सॅलरी असेल, मग किती असू द्यात, मग 2 लाख असू द्यात, 3 लाख असू द्यात महिन्याचे, तरी सुद्धा किती टॅक्स लागेल, 200 गुणिले 12 म्हणजे किती रे, 2400. हां, काही एम्प्लॉईजला काही वेळेस गव्हर्नमेंट अनाऊन्स करतं की शेवटचा महिना जो तुमचा सेकंड लास्ट फेब्रुवारी महिन्याला काही वेळेला आपल्याला 300 इतका प्रोफेशनल टॅक्स भरावा लागतो. त्याचं रिझन मला अजूनही नाही कळलंय, बेर ॲक्ट वाचल्यावर कळेल मला ते. फेबला 300 प्रोफेशनल टॅक्स पेड करायचा असं त्यांनी म्हटलेलं आहे. जर का 300 म्हटलं तर दोन्हीकडे 100 वाढतील, फक्त जास्तीत जास्त वाढून. म्हणजे याचा अर्थ प्रोफेशनल टॅक्स किती झालं तरी कितीपर्यंत पेड करायचं रे, मॅक्स टू मॅक्स 22,500पर्यंत. म्हणून त्यांनी इथं स्पेशली सांगितलंय की तुम्ही प्रोफेशनल टॅक्स कितीही पेड करा, वी डोंट केअर, वी वॉन्ट प्रोफेशनल टॅक्स डिडक्शन इज ओनली 2,500. प्रोफेशनल टॅक्सचं डिडक्शन फक्त किती असायला हवं, 2,500. म्हणजे तुम्ही 200 भरा, 200ची वजाबाकी घ्या. तुम्ही 400 भरा, 400ची वजाबाकी घ्या. तुम्ही 4,000 भरले तरी तुम्हाला वजाबाकी कितीची मिळेल, 2,500. 2,500च्या वर जायचं नाही. हा आपला प्रोफेशनल टॅक्सचा क्रायटेरिया आहे. चला मला कळते.